प्रकाशन समारंभासाठी संयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपण सर्वांचं एक दिशा मनवंतर पब्लिकेशन अपर्णा चव्हाण मॅडम यांच्यातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा सोहळा खऱ्या अर्थाने आपण पुस्तकांच्या आपल्याला दुनियेत साजरा करतो, त्यामुळे याला एक वेगळं महत्व आहे. पुस्तकाची प्रकाशनं होतात, पण पुस्तकांच्या सहवासात असून आजूबाजूला सगळी पुस्तक असून त्यांच्या सहवासात एका पुस्तकाचं प्रकाशन होणं, मला वाटतं यालाही एक वेगळा महत्व आहे. आणि त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घ्या अशी आशा व्यक्त करतो आणि आपण याच्या प्रकाशन समारंभाला या ठिकाणी सुरुवात करूया. सुरुवातीला आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय सतीश देसाई सर, माननीय निलिमा बोरवणकर मॅडम, माननीय छाया महाजन मॅडम, या सर्वांना विनंती करतो आपण कृपया मंचावर या. एक वेगळ्या प्रकारच्या कथा, वेगळ्या प्रकारचे लेख आणि त्यातून एक जीवनाचं तत्वज्ञान सांगण्याचा एक अतिशय छान प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला. आपल्याला ते वाचल्यानंतर निश्चितपणानं त्याची अनुभूती त्याविषयी फार वेगळं सांगण्यात काही हे नाही. आपण सर्वजण हे पुस्तक पुन्हा घेऊन वाचणार आहातच अशा आशा व्यक्त करतो. आजच्या समारंभाच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण सरस्वती पूजन संपन्न करावं आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. मान्यवरांना विनंती आपण कृपया स्थानापन्न व्हावं. यानंतर आजच्या या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचं स्वागत एक दिशा मनवंतर पब्लिकेशनच्या अपर्णा चव्हाण मॅडम करतील, त्यांनी ते करावं अशी विनंती. प्रास्ताविक आणि स्वागत. नमस्कार. सगळ्यात प्रथम आता हे जे पुस्तक आहे आपलं चौथं पुस्तक आहे आणि हा मनोकल्प कट्टा आहे, हा 6वा पुस्तक आहे, 6वा कट्टा आहे. सॉरी. बऱ्याचदा काय होतं की मनोकल्प कट्टा का सुरू झाला किंवा मनोकल्प काय याचीच अजून लोकांना खूप माहिती नाहीये. म्हणजे मनोकल्प हा दिवाळी अंक काढतो आम्ही गेली 8-10 वर्ष. हा अंक मानसिक आरोग्याला वाहिलेला अंक आहे आणि सेल्फ हेल्प बुक म्हणून किंवा आपण सेल्फ हेल्प होईल लोकांना किंवा आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात काहीतरी लोकांना असं हवं की जेणेकरून स्वतः आपल्याला काम करता यावं, या अनुषंगाने किंवा या उद्देशाने हा अंक मी सुरू केला. त्यानंतर हळूहळू काही दिवसांनी त्याचे राईट्स आपल्याकडेच राहावे म्हणून प्रकाशन सुरू केलं. मग सगळ्यात पहिलं प्रकाशन आम्ही पुस्तक काढलं ते आमचंच काढलं. माझ्या वडिलांचा आजोबांचा बिझनेस होता किंवा त्यांनी येऊन सुरू केला पुण्यात. त्याच्यावरचं पुस्तक काढलं आम्ही, थोरात आणि कंपनी. माझं माहेरचं आडनाव थोरात आहे, सासरचं आडनाव चव्हाण आहे. सो त्यावर जो काही थोरातांचा जो काही 3 पिढ्यांचा इतिहास आहे त्याचं एक आम्ही पुस्तक काढलं. त्यानंतर मग आम्ही वेगवेगळी पुस्तकं काढत गेलो. त्याच्यानंतर वडिलताई पटवर्धनचे एजिंग ग्रेसफुली हे खूप छान कृतार्थ वार्धक्य याचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांनी स्वतःच केलंय, ते काढलं. त्या कृतार्थ वार्धक्याबद्दल थोडंसं मी बोलेन की कृतार्थ वार्धक्य ही आत्ताची काळाची गरज आहे. बऱ्याचदा असं होतं की मुलं बाहेर असतात आणि मग मी कसं करू, माझा रिटायरमेंट नंतर वेळ कसा घालू, यासाठी आपलं वार्धक्य किंवा एजिंग ग्रेसफुली कसं. आमची मैत्रीण मिळाली खरं प्रतिभा देशपांडे मॅडम, त्या खूप सुंदर लेखिका आहेत सकाळच्या आणि त्या खूप आम्ही कायम भेटलो की असं म्हणतो की त्या स्वतः खूप ग्रेसफुली जगतायत ह्या एज मध्ये. आय थिंक शी इज 70. सो त्यांच्या पद्धतीसारखं आपल्याला ग्रेसफुली जगता आला पाहिजे आणि आपल्याला आनंद घेता आला पाहिजे शेवटपर्यंत. हा वडिलताईंचा हेतू होता. त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण दोन्ही पुस्तकांमध्ये होतं. त्यांचं देखना देहांत म्हणून जो पुस्तक आहे मृत्यूवरचं सायकोलॉजिकली विश्लेषण आहे. त्याच्यानंतर आम्ही जे काढलं की अनलॉकिंग युअर पर्सनॅलिटी, जे सीजी देशपांडे सरांचं आहे. सीजी देशपांडे सर हे म्हणजे फ्रॉइड नंतर मी त्यांनाच ओळखते असं म्हणेन. सायकोलॉजी मधलं खूप जुनं नाव आहे की ज्यांनी मोहन आगाशन सारखे त्यांचे शिष्य आहेत. त्यामुळं अशा व्यक्तींनी माझ्या प्रकाशनासाठी लिहिलं म्हणजे मला खूप काय म्हणतो ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मी ललित आणलंय, जे आहेत छायाताई. या माझ्या मैत्रीण आहेत असं मी नक्कीच म्हणेन.
आमच्या वयात जरी खूप फरक असला तरी आम्ही मैत्रिणीच आहोत, कारण आम्ही मैत्रिणीसारखंच वागतो एकमेकींशी. सो छायाताईंनी मला विचारलं, सांगितलं की माझा एक ललित आहे, कथा संग्रह लेख आहे, ललित लेखांचा पुस्तक आहे, की जे माझं पहिलं पुस्तक होतं. सगळं ललित पहिल्यांदा लिहिलं होतं मी ललित, आणि ते खूप माझं लाडकं पुस्तक आहे. तर तू करशील का? ही दुसरी आवृत्ती आपण करतोय. पहिलं मला वाटतं साहित्य सेवानी केलं होतं, पण साहित्य सेवा आता बंद झालाय, त्यामुळे आपण ही दुसरी आवृत्ती आता आणलेली आहे मोरबांगडीची. सो त्या निमित्ताने आपण सगळे भेटलेलो आहोत. थोडंसं पुस्तकाबद्दल मी बोलेन. जेव्हा म्हणजे छायाताईंनी मला ते पुस्तक दिलं, ते पुस्तक वाचत राहणाऱ्या गोष्टी आहेत त्यात, आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट एक आयुष्याचा सार सांगते, आणि मग ते सार ऐकत ऐकत आपल्याला असं वाटतं की न कळत कुठं ना कुठं तरी ते आपल्याला काहीतरी सांगून जातात. सो मी जास्त बोलणार नाही, कारण की आपल्याकडे 3 मान्यवर आहेत पुस्तकांवर बोलण्यासाठी. सो मी माझ्या प्रकाशनाबद्दल बोलते. सो एकंदरीत असं माझं प्रकाशन चालू आहे. अजून आता एक नवीन विषय आम्हाला सीजी सर देत आहेत, की जे आत्महत्याच आहे, जे आम्हाला सेल्फ हेल्प बुक पुन्हा आहे. मला सेल्फ हेल्प बुक जास्त आवडतात असं मी म्हणेन, कारण की प्रत्येक माणसाने स्वतःवर काम करावं अशी माझी इच्छा असते, आणि जो स्वतःवर काम करू शकतो तो आयुष्यात चांगला आनंदी जगू शकतो, आणि थोडक्यात त्याचं एजिंग ग्रेसफुली होतं, आणि तो खूप चांगला स्वतःला एक माणूस म्हणून सिद्ध करू शकतो. सो मला असं वाटतं की प्रत्येक सेल्फ हेल्प बुक जास्त मी काढते, पण मला असं नाहीये की मला साहित्याबद्दल काहीच आवड नाही, कारण की कथा कादंबऱ्या आणि कथा ललित वाचूनच मीही मोठी झालेली, त्यामुळं त्याच्याबद्दलही तेवढाच ओढा आहे, आणि तोही अजूनही आहे. त्यामुळे आता छायाताई जर परत काही लिहिणार असेल तर आपण नक्कीच त्याचा विचार करूया. सो मी फार वेळ बोलत नाही. आपण बरेच छोटी आपली अभिवाचिका आहे ती वाट बघते कधी मी वाचेल. सो आपण सुरू करूया. ऑलरेडी कार्यक्रम खूपच उशिरा सुरू झालाय. धन्यवाद. आजकाल कोण वाचतंय, जो तो मोबाईल मध्ये गर्क आहे असं बोललं जात असताना, दुसऱ्या बाजूला बुकफेस्ट सारखा कार्यक्रम लाखोंची गर्दी खेचतो. हे मला वाटतं वाचन संस्कृती अजून टिकून आहे, की मुळात टिकून नाही तर वृद्धिंगत होते या आधुनिक काळात, हे दाखवणार उदाहरण. त्यामुळे नवोदित लेखकांनी याची आवर्जून नोंद घ्यावी. कारण काय होतं की कोण वाचतंय, काय वाचतंय, कोण पुस्तक असं म्हणलं की नवोदित लेखकांचं कुठे नाही म्हणलं तरी आत्मविश्वास थोडासा कमी होतो, की कशाला लिहायचंय, बरं लिहायला चांगलं येतं पण का लिहू, माहित नाही कोण वाचेल करतील. तर त्यांच्यासाठी हे मला वाटतं निश्चितपणाने चांगलं उदाहरण आहे. काही वर्ग असा असेल, पण ह्याचा अर्थ वाचन संस्कृती लोप पावत चालले असं मुळीच नाही. हा मला वाटतं आशावाद आपण सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूयात. आजच्या या समारंभासाठी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. आजचं प्रकाशन ज्यांच्या शुभ हस्ते होत आहे ते मान्य डॉक्टर सतीश देसाई सर. मला वाटतं सतीश देसाई सरांना माहित नाही असा पुणेकर सापडणार. पुण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा संचार असतो. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात ते कायम आघाडीवर असतात. आपणा सर्वांना माहिती आहे पुण्यभूषण फाउंडेशन याच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुण्यभूषण पुरस्कार दिला जातो. हा अतिशय हृदय आणि फार मोठा सोहळा दरवर्षी पार पडतो, आणि अनेकांना ती उत्कंठा असते की यावर्षी पुण्यभूषण कोणाला मिळतो. त्यामुळे असं एक मोठं कार्य त्यांनी उभं केलेलं आहे, आणि ते प्रतिवर्षी न चुकता ते कार्यक्रम पार पडतात. ते पुण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे नेत्र सेवा प्रतिष्ठानचे चेअरमन आहेत. फ्रान्स मित्र मंडळ याचे ते अध्यक्ष आहेत, आणि सकाळ दिलीप पंचही सदस्य आहेत. त्याचबरोबर 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्ष म्हणून तिने भूषवलं होतं, आणि मराठी साहित्य परिषदे अध्यक्ष म्हणून त्यांनी ते कार्यरत राहिले. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर सतीश देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभले. आम्ही अतिशय ऋणी आहोत, समाधानी आहोत, आनंदी आहोत, आणि आपणासारख्यांचा प्रमुख पाहुणे आम्हाला लाभ झाला. आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आपला सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. मान्य सुषमा थोरात मॅडम यांना विनंती, आपण सत्कार संपन्न करा. डॉक्टर सतीश देसाई. त्यानंतर मान्य निलिमा बोरवणकर मॅडमचा सत्कार या ठिकाणी संपवले. तत्पूर्वी त्यांचा परिचय या ठिकाणी करून देतो. तसं तर आजच्या या कार्यक्रमाची वेळेची मर्यादा लक्षात घेता आणि एकूण त्यांचं साहित्य क्षेत्रातील कार्य लक्षात घेता
अवघ्या काही मिनिटात हा परिचय कसा बसवा हे मला वाटतं माझ्यासाठी मोठं चॅलेंज आहे. पण काही गोष्टींचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी मी करतो. त्यांनी त्यांचं शिक्षण BSc होम सायन्स झालेले, रशियन भाषेची पदविका त्यांनी घेतलेली आहे. स्त्री, किर्लोस्कर आणि मिळून साऱ्या जणी मासिकामध्ये त्या संपादकीय कामांचा त्यांना अनुभव आहे. मासिक, साप्ताहिक, वार्षिकांमध्ये जवळजवळ 100 कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. 250हून अधिक मुलाखती झालेल्या आहेत. अनेक कव्हर स्टोरी, सदर लेखन, आकाशवाणी बालचित्रणासाठी लेखन, सादरीकरण, GN जोशी यांच्यावरच्या डॉक्युमेंटरीचे लेखन, जाहिरातीचं कॉपी लेखन अशाही क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव असं योगदान आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांची पुस्तकही अनेक आहेत. भवताल मॅजेस्टिक प्रकाशन कथासंग्रह, निजकुंड मॅजेस्टिक प्रकाशन कादंबरी, मी काही वानगी दाखल घेतो, उल्लेख करतो. कानडीनं पकडली चोरी ही बालकथा, तुझा स्पर्श होता विद्यार्थी प्रिय शिक्षिकेचं चरित्र, नंतर रंगभूषाकार आणि माणूस विक्रम गायकवाड मनोविकास प्रकाशन, सुपर हिरोज मालिकेतले हे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे माझ्या मातीचं गायन या कथेचा कन्नड भाषेत अनुवाद आणि कन्नड भाषा अकादमीच्या पुस्तकात त्याचा समावेश झालेला आहे. दिल्ली येथल्या कथा संस्थेचं पारितोषिक त्यांनी 2004ला त्याला मिळालं होतं. त्यानंतर सतत पारितोषिके मिळत आहेत. त्यांना साहित्यदीप प्रतिष्ठानचा कथादीप पुरस्कार 2020ला त्यांना प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे बेळगाव, इंदोर, वास्को, गोवा इथल्या महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. बडोदा इथल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मंगला गोडबोले, मोनिका गजेंद्रकर, गुजराती लेखिका हिमांशी शैलत यांच्या प्रगट मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. विविध मान्यवरांच्या मुलाखती घेण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. विश्व मराठी परिषदेच्या ऑनलाईन कथा कार्यशाळांमध्ये 900हून अधिक सहभागींना कथा लेखनासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा निलेमा बोरवडकर आज या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांचा सत्कार संपन्न होतोय. अपर्णा चव्हाण मॅडम नाव त्यांचे सत्कार संपन्न झाला. यानंतर आज आपण ज्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत त्याच्या लेखिका छाया महाजन यांचा परिचय. त्या साहित्यिका, कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार, ललितवद्य आणि बालवाङ्मय लेखिका, कवयित्री, अनुवादक, व्याख्याती, अभिवाचक आणि कोशकार म्हणून प्रसिद्ध आहेत. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या मेंबर ऑफ लॉर्ड्स म्हणूनही त्यांनी काम केलेले. साहित्य अकादमीच्या इंग्लिश लिटररी डिक्शनरीच्या मराठी विभागात त्यांनी संपादन सहाय्य केले. जालना इथं 17-18 जानेवारी 2015 मध्ये झालेल्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. औरंगाबाद हायकोर्ट इथं लोक न्यायालयाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आजपर्यंत त्यांची एकूण 43 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. नकळत या लघुतम कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1992 मध्ये त्यांना मिळाला होता. त्यानंतर सातत्यानं पुरस्कार मिळत राहिलेले. फोरफळ या कादंबरीसाठी वसंतराव दांदळे स्मृती पुरस्कार त्यांना 2017ला मिळाला. महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे यांचा महाकवी कालिदास प्रज्ञावंत लेखक पुरस्कार 2022ला मिळाला. आणि साहित्य विहार नागपूर तर्फे सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार ललित लेखनासाठी चंद्राचे तुकडे या ललित संग्रहासाठी त्यांना 2023 मध्ये मिळाला. तर अशा या माननीय डॉक्टर छाया महाजन यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय डॉक्टर सतीश देसाई सर यांना आपण सत्कार संपन्न करतो. त्यानंतर सुहेदा हर्षे मॅडम यांचाही सत्कार संपन्न होतोय. निलिमा बोरवणकर यांना विनंती आपण सत्कार संपन्न करावा. त्या पेडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट आहेत. 20 वर्षापासून स्पर्श पेडियाट्रिक फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर या स्वतःच्या सेंटरमध्ये दिव्यांग बालक, स्पेशल ॲबल्ड मुलांवर त्या उपचार करतात. त्या मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग करतात. या क्षेत्राशी निगडीत अनेक लेख विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या आजवर प्रसिद्ध झालेले. साहित्यिक कारकीर्दही त्यांची उल्लेखनीय अशी राहिली आहे. कॅनव्हासवरच्या कविता हा त्यांचा प्रथम कविता संग्रह. हा लोकवत प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आला. तर त्याला इंटरनॅशनल बेस्ट सेलर म्हणून पारितोषिक घोषित झालेले आहे. तसंच त्या काव्यसंग्रहाला बहिणाबाई काव्यदीप पुरस्कार पुणे यांच्याकडून हे पुरस्कार प्राप्त झाल्यात. मनोरहरी, मनाविषयी बरेच काही अशी मानसशास्त्राची पुस्तकाचं यशस्वी संपादनही त्यांनी केलेले. कथालेखन, सदर, ललित लेखन, कविता नागपूर, पुणे इथल्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि अनेक कविता लेखन, कथालेखन स्पर्धेतही त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आजच्या या समारंभामध्ये कथा वाचन हा भाग होणार आहे. त्याच्यामध्ये कथा वाचन करणारी जी छोटी एक आहे स्वरा अभय थोरात.
हिचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. सतीश देसाई सरांना विनंती आपण सत्कार संपन्न करावा. ही आता 5वीत जाणार आहे आणि ही छोटी अभिवाचक अनेक कलागुणांमध्ये वेगवेगळे चित्र काढणं, आर्ट क्राफ्ट करणं, तसेच क्रिएटिव्हिटी ही तिची खासियत आहे. याआधी तिने मनोकल्प कट्ट्यात संगीता बर्वे यांच्या कथांचं अभिवाचन केलं होतं. या व्यतिरिक्त अभ्यासात देखील खूप हुशार आहे. अशी आमची छोटी अभिवाचक स्वरा आपणासमोर अभिवाचन करेल. नमस्कार. लेखाचे नाव ध्येय. लेखिका डॉक्टर छाया महाजन. परवा माळे गावाच्या जत्रेत गेले. वास्तविक बैलांच्या जत्रेत काय पाहणार, पण बरेच दिवसांनंतर जत्रा हा प्रकार पाहायला मिळणार होता. शिवाय याची एक ओढ कायम असतेच. जत्रा बैलांची होती तरी हॉटेल मांडलेली होती. 2 रहाट पाळणेही होते. कपड्यांची, खाण्याच्या पदार्थांची दुकानं लावलेली होती. फुगे, कचकड्यांच्या वस्तूंपासून रोज लागणाऱ्या रॉकेलाच्या नरसाळ्यापर्यंत सगळ्या वस्तू दुकानामध्ये होत्या. या सगळ्या गडबडीत एक छोट्या पोरांचा घोळका दिसला. तिथे मी उत्सुकतेपोटी डोकावलं. बादलीभर पाणी घेऊन विक्रेता बसलेला होता. जवळ जुन्या डब्यांचा ढीग. त्या हिंगासारख्या डबेत तो पोरांना साबणाचं पाणी भरून द्यायचा आणि बरोबर एक तारेची छोटी आकडी. पाणी त्या लोखंडी आकडीत भरून घ्यायचं. एक हलकी फुंकर मारली की आकडीतून पाण्याचे छोटे मोठे फुगे उडायला सुरुवात व्हायची. तसे फुगे उडायला लागले की बाजूची पोरं बेभान व्हायची, ओरडायची, टाळ्या वाजवायची. त्यांच्या हसण्यावरून, ओरडण्यावरून ही पोरं आता आयाबायांच्या पदराला झटणार आणि ते खेळणं विकत घेणार हे दिसायला लागलं. गंमत पाहत मीही तिथे उभी राहिले. एकदा वाटलं आपणही त्या डबीवर पाणी आणि आकडी विकत घ्यावी. त्या फुंकरी बरोबर बाहेर पडणारे चकचकीत पारदर्शक फुगे उडवावेत. त्यांच्यावर उतरत्या उन्हाचे कवडसे पडताना उमटणारे रंग पहावेत. इंद्रधनुष्याचा रंगसंभार नाही, उन्हाचाही रंग नाही. जांभळ्या आणि हिरव्या रंगाचं ते एक चमचमतं षटचित्रच. ते चित्र त्या पारदर्शी पापुद्र्यावर उमटणार आणि वाऱ्यावर पोहायला जाणार. आपण त्या बुडबुडात मागे मागे धावावं. तो फुटून जायतो, नाहीसा होतो. ते मनोहरी रंग निरखावे. थोडी पुढे झालेही आणि तीव्रतेने आठवण झाली ती काका आजोबांची. ते मोठे उद्योगपती. त्यांच्याविषयी सगळ्यांना आदर आणि प्रेम. आमच्या घरात आमच्यापासून ते मुलांपर्यंत त्यांनी आवर्जून हे खेळणं सगळ्यांना दिलं. वास्तविक एवढा मोठा उद्योगपती, श्रीमंत मनुष्य असलं दळभद्र खेळणं काय देतो, या विषयावर आमच्या घरात चर्चा व्हायची. त्यांना मक्खी ज्यूस अशी विशेषणही लावायची. पण प्रत्यक्षात इतर खेळण्यांबरोबर ती आकडी घरातल्या प्रत्येकाला मिळालेलीच होती. ते खेळणं त्यांनी आनंदानं भोगलंही होतं. त्यांना मी याविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, ते उडणारे फुगे कसे दिसतात? रंगीत, सुंदर. एक फुगा उडाला की तो चकाकतो, रंग फिरवतो, हलका फुलका वाऱ्याबरोबर उडतो. आपल्याला त्या फुगाला धरावंसं वाटतं, पण धरला की तो फुटतो. कधी धरायच्या आधीच फुटतो. मग आपण पुन्हा आकडीत पाण्याचा पापुद्रा पकडतो, त्यावर फुंकर घालतो, पुन्हा फुगे उडवतो. आपल्या आयुष्यात अशीच ध्येय असतात किंवा आपल्याला अशीच ध्येय समोर ठेवावी लागतात. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं हे अभिवाचन ऐकल्यानंतर पुस्तकाविषयी आपण सर्वांना आणखी उत्कंठा वाढली असेल. इतकं छान वाचन आहे तर पुस्तक किती छान असेल. त्यामुळं अवघ्या काही मिनिटात आपल्या समोर हा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. तत्पूर्वी आजच्या या मोर बांगडे पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी ज्यांना म्हणता येईल किंवा लेखिका पुस्तकाच्या छाया महाजन
हे आपलं मनोगत व्यक्त करतील त्यांनी ते करावाशी विनंती. माननीय छाया मास्टर. आजचं सन्माननीय व्यासपीठ डॉक्टर सतीश देसाई, निलिमा बोरवणकर, माझी प्रकाशिका, म्हणजे मी असं म्हणते माझी छोटी प्रकाशिका अपर्णा चव्हाण. खरं म्हणजे मला या प्रकाशन समारंभाचं कौतुक याच्यामुळे आहे की इथे अपर्णा आहे. आम्ही लेखक म्हणून थोडस जे वाचलंही मी त्याच्यावरून तुम्हाला थोडीशी चुणूक आली असेल पुस्तकाचे. हे पुस्तक खरं म्हणजे बरंच पूर्वी साहित्य सेवानी माझं काढलेलं होतं. पण काही पुस्तकं अशी असतात की जी आपल्या मनामध्ये खूप रुतून बसतात, किंवा काही पुस्तकं आपलीच असतात पण आपल्याला आवडत नाहीत, काही पुस्तकं आपलीच असतात पण आपल्याला आवडतात. काही कथा आजचं सुद्धा तसंच असतं, बहुतेक पुस्तकांचं तसं असतं. मला नेहमी असं जाणवतं की कोणतं पुस्तक म्हणजे थेट वर जाईल आणि पुरस्कार मिळवेल हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे जे पुस्तक आपण अगदी खरोखर असं म्हणतो की याचं काही होणार नाहीये, ते 2-3 पुरस्कार मिळवून जातं. आणि जे पुस्तक आपल्याला वाटत असतं की खरोखर ह्याला मिळावं त्याला मात्र कधी मिळत नाही. मी नेहमी असं म्हणते की ही पुस्तकाचं भाग्य की या पद्धतीनं होतं. लेखक लिहितो, तुम्हाला माहितीच आहे, लेखक लिहितोही आणि लेखक लिहायचं थांबतही नाही. इथे बहुतेक खूप लेखकही आहेत, माझ्या माहितीचेही आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. याच्यावर आपल्या व्यासपीठावरही लेखक आहेत. लेखक लिहितो आणि लेखकाला ज्या वेळेला तो लिहितो त्यावेळेला त्याची इच्छा अशी असते की त्याचं लिहिलेलं वाचकानं वाचावं. पण लेखक आणि वाचक म्हणजे ते लिहिलेलं वाचकापर्यंत पोहोचवणं ही गोष्ट खरोखर लेखकाच्या हातात नसते. तशी त्याला एक माध्यम लागतं आणि ते माध्यम म्हणजे प्रकाशक आहेत. माझ्या दृष्टीनं माझा जो आनंद आहे लिहिण्याचा, तो मला माझ्या आनंद वाचकांपर्यंत पोहोचवायचा आणि वाचकांना तो आनंद द्यायचा. हे जर मला करायचं असेल तर मला अशा तरुण प्रकाशकांची गरज पडते. आणि खूप ज्येष्ठ श्रेष्ठ प्रकाशक माझ्या सुदैवानं मला खूप चांगले प्रकाशक मिळालेले आहेत. आणि ज्या वेळेला अपर्णा माझ्याकडे आली त्यावेळेला माझ्या हातात नवीन पुस्तक नव्हतं. म्हणजे 2 नवीन पुस्तके मी नुकतीच दिली होती. आणि मग मी तिला म्हणाले की अपर्णा माझ्याकडे एक पुस्तक आहे रिप्रिंटचं, खरं म्हणजे 2-3 आहेत रिप्रिंटचे. इथे श्री सुधाकर जोशी आलेलेच आहेत, त्यांच्या इकडे माझं एक पुस्तक आहे सध्या. तर हे करशील का तू? पुस्तक खरं म्हणजे खूप मोठं नाहीये, पण मला स्वतःला ते पुस्तक फार आवडलं. का आवडलं मला माहिती नाही, पण आवडलं. आणि आपल्याला माहिती की ललित गद्यामध्ये संस्मरण, आपला जो गोइंग डाऊन द मेमरी लेन ज्याला आपण म्हणतो, तो भाग जास्त असतो. मला काही अवघड प्रश्न अपर्णाने विचारले, तू दिसली पाहिजेस ना. अपर्णाने मला विचारले ते असे की बरं, लिहिताना आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला आपण खूप विचार करून लिहितो असं नाही, पण जो विचार तुमच्या मनामध्ये येतो त्याच्यावर चिंतन निश्चित होतं. ते चिंतन सुद्धा मी आता बसतो योगा करायला आणि ध्यान लावतो तसे नसतं. तर चालता बोलता तुमच्या मनामध्ये तो सारखा विषय घोळत असतो. लेखक म्हणून मला तरी तसं वाटतं की चिंतनाला तुम्हाला तसा वेळ वगैरे अशी काही गरज लागत नाही. आणि ते बॅक ऑफ द माइंड सतत चाललेलं असतं तुमच्या. ठरवूनही करायचं म्हटलं तरी पण चिंतन होत नाही. पण दिसणाऱ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या तुमच्या मनाला स्पर्शून जातात, त्या स्पर्शून गेलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कुठेतरी तुमच्या मनातच रुतून बसतात. ती रुतलेली जी गोष्ट आहे ती खरं म्हणजे मनामध्ये छोटं बी असेल तर ती फोफावते. आणि ती फोफावत असताना त्याच्या बरोबरचे खूप संदर्भ ती आपल्या बरोबर येते. मग हे संदर्भ जे असतात ते सगळे माझे नसतात, ते मी वाचलेले असतात, इतरांच्या पुस्तकांमधले असतात, अनुभवाचे असतात, कोणी सांगितलेल्या कथांचे असतात. चालता बोलता सुद्धा साधा माणूस खूप गोष्टी आपल्याला सांगून जातो. आणि मग आपल्याला जे प्रश्न पडत जातात त्याच्यातून, त्या प्रश्नातून त्याची उत्तर गवसत जातात. आणि कधीतरी तुम्हाला म्हणजे तुम्ही तो अगदी जसंच्या तसं लिहिता असं नाहीच, पण तुम्ही लिहिता जे
त्याच्यामध्ये हे जे मुरलेलं तुमच्यामध्ये हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या कुठे ना कुठेतरी पालवत राहतात. आणि ते जे पालवणं असतं ते तुमचं खरं म्हणजे ललित गद्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कळतं. कारण कथेला आकार आहे, कथेला शेवट आहे. नेसेसरीली आहेच असं नाही. आता आजकाल रशियन कथा त्यामुळे मला फार आवडतात की ज्याला शेवट हा प्रकारच नसतो. पण ललित गद्यामध्ये सुद्धा शेवट असायचं कारण नाही. तुम्हाला जे वाटलं ते तुमच्या वाटण्याचा जो भाग आहे त्याचा जो इन्फरन्स येत राहतो तो इन्फरन्स किंवा त्याचा निष्कर्ष तुमच्या मनामध्ये जो थोडंफार मला असं वाटतं की तुम्ही त्या निष्कर्षाप्रत येता. निष्कर्ष हा शब्द सुद्धा खूप मोठा आहे. पण मी हे जेव्हा मला हिने विचारलं अपर्णाने मोरबांगडी म्हणजे काय, तर मला खरंच सांगणं अवघड गेलं. मी हे पुस्तक लिहून इतकी वर्ष झाली या पुस्तकातलं मी तिला सांगितलं आणि आताही सांगते मी की अजूनही मी सगळ्या वाचलेल्या सुद्धा नाहीयेत. त्याच्यातले 1-2 पहिले वाचले आणि सुमेधा जेव्हा मला म्हणाली की मी काय वाचू तर मी म्हटलं पहिलंच वाचतो हिशोब मला फार आवडतं म्हणून. तर सांगायची गोष्ट अशी की ह्या ज्या हे झालं तिने जेव्हा विचारलं मोरबांगडी, आम्ही म्हणजे माझं सासर मी पुढची डॉक्टर महाजन हे पैठणचे आणि पैठणला तुम्हाला माहितीये की पैठण्या तयार होतात. तर आम्ही पैठणला 1-1.5 वर्ष जेव्हा यांनी प्रॅक्टिस केली तेव्हा आम्ही गेलो होतो. तर साडी म्हणून जी जमात आहे हे ती पैठणी विणतात. तर आम्ही ती पाहायला जायचो. कुणीही पाहुणा आला की त्याला ती पैठणी दाखवायची, ते जुनं हे दाखवायचं, म्युझियम दाखवायचं, हा भाग नेहमीच होता. तर तिथे मी जेव्हा पाहिलं की ते विणकरी करतात येत आणि तिथे ते मोरबांगडीचं खूप पद्धतीचे, तुम्हाला माहिती आहे आता बायकांना तर माहितीच आहे की नारळ काठ आहे, आसावली आहे, तसं मोरबांगडी आहे. ती मोरबांगडी पाहताना आणि अगदी ताजी पाहताना म्हणजे तो विणतोय आणि तुम्ही ती पाहताय त्याच्यामध्ये ते जे रंग होते आणि ती जी बांगडी होती ज्याच्यामध्ये मोर अडकलेला होता ती गोष्ट माझ्या मनात इतकी रेंगाळली की मोर नाहीये फ्री आहे, पुष्कळ त्याला पंख, तो उडू शकतो पुष्कळ, पण तो बांगडीत अडकलाय. आणि हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये हे अडकणं हे सुखाचं आहे. आणि कारण सुखाचं नसतं तर इतके दिवस ही भारतीय संस्कृती टिकली पण नसती. मी स्त्रीमुक्तीची नाही असं मुळीच नाहीये, स्त्री स्वातंत्र्याचा मी जरूर पुरस्कार करते. पण मी ही गोष्ट मानते की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संत साहित्यामध्ये वृक्षवल्ली जे आहे ही जे आहे ते एकमेकांच्या आधाराने वाढतात आणि एकमेकांच्या आधाराने जातात आणि फुलतात. तर हा जो भाग आहे हा मला ते मोरबांगडीमध्ये खूप जाणवला आणि मग मला असं वाटलं की या मोरबांगडीवर आपण लिहावं. माझ्या सुदैवाने मोरबांगडी जे ललित गद्य आहे ते बालभारतीने 9वीला लावलं होतं. तेही ते कळवत नाहीत आपल्याला. लग्न कार्यात आपण कुणी गेलं की मला छोटी म्हणजे मुलं घेऊन यायच्या आया त्यांच्या, ह्याच ते बरं का असं सांगायच्या. तेव्हा मला कळलं की ह्याच मोरबांगडीवाले. असं ठरवतं ही गोष्ट आहे. या निमित्तानं मी पण ते पुस्तक पुन्हा चाललं, खरं म्हणजे चाललं. आता पाहिन पुस्तक खूप छान काढलंय. या प्रसंगी मी एक फार माझं मनोगत नाही कारण तिने मला वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळातच मला बोललं पाहिजे. थोडी प्राध्यापकी जी आहे ती कदाचित थोडी सरफेस होईल माझी, तर तेवढी तुम्ही माफ करून टाका. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये तिने जे कष्ट घेतले आणि त्याच्यासाठी तिची सगळी टीम राबलेली आहे अपर्णाची. मी प्रथमतः अपर्णा आणि तिची पूर्ण टीम यांचं मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद देते आणि अभिनंदन करते. या पुस्तकासाठी ओरिजिनल पुस्तकाचं जे कव्हर होतं ते वेगळं होतं आणि तिने हे जेव्हा मला विचारलं आणि तिला कळलं की हे ह्याचं आहे म्हणजे पैठणीचं आहे त्यावेळेला श्री प्रभाकर भोसले जे नेहमीसाठी ते ऍबसेंट आहेत. तर त्यांनी हे फार कष्टाने त्याचं मुखपृष्ठ जे ते पुन्हा तयार केलं त्यांच्या पद्धतीने, जे खूप सुंदर झालंय. आणि आतली जी त्यातली चित्र आहेत जी की माझ्या पहिल्या पुस्तकामध्ये जी आहेत ती आणि ही खरं म्हणजे पूर्ण वेगळी आहेत पण ही खूप सुंदर आहेत. तर मी प्रभाकर भोसले आणि त्यांची टीम यांची मनस्वी आभारी आहे
आणि त्यांना माझे आभार तू पोहोचवशील. या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे म्हणजे जे हे पुस्तक मला जसं दुसऱ्यांदा नव्यानं भेटलं तसं या कार्यक्रमाचे अध्यक्ष मला नव्यानं भेटले. याच्या प्रमुख पाहुण्या पण मला नव्यानं भेटल्या. आणि ही सुद्धा एक गंमत आहे खरं म्हणजे की आपल्याला माणसं कुठे कधी आणि कशी भाग्यानं भेटतील हे आपल्याला माहिती नसतं. आणि त्या पद्धतीनं ती तशी भेटली आपल्याला तर कदाचित हे पुढे आपले जे सुसंवाद राहणार असतील किंवा आपला जो संपर्क राहणार असेल त्याची नांदी असेल असं मी धरते गृहीत. तुम्ही सगळेजण माझे खूप मित्र इथं आलेले आहेत, मैत्रिणी माझ्या आलेल्या आहेत आणि आम्ही शाळकरी आहोत मित्रमैत्रिणी तरी ते आलेले आहेत. प्रशांत कुलकर्णींसारखे अबुधाबीहून इथे येऊन एक नव्या पद्धतीनं पुन्हा महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये योग घातलेले सद्ग्रस्त इथं आहेत, ते अभिवाचक आहेत माझे. आजच्या कार्यक्रमाला आपल्या उत्कर्ष प्रकाशनाचे श्रीयुत सुधाकरराव जोशी इथं आलेले आहेत. मला त्यांना राव म्हणायची सवय नाहीये पण आम्ही त्यांना काका, आम्ही निदान दादा असं आम्ही म्हणतो. खूप आहेत. सुमेधाने आयत्या वेळेवर माझे वाचायचं कबूल केलं. अजित आहे, खूप जण तुम्ही सगळेजण आलात. सुधीर आहे, सह आलात काही लोक. मी तुमची अत्यंत आभारी आहे. मी भावार्थाची आभारी आहे. चांगली आमची तुम्ही ओळख करून दिली म्हणून तुमची पण मी आभारी आहे. मला असं वाटतं एवढं पुरे, याच्यात माझे 10 मिनिटं झालेलेच असतील किंवा जास्त, पण तुम्ही सगळ्या किती उदार आहात हेच मी आता विचार करत होते. धन्यवाद. मला वाटतं पुस्तकाला कुठला पुरस्कार मिळाला, किती पुरस्कार मिळाले यापेक्षा ते लोकांना किती आपलं वाटलं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तसं ती ताकद या मोरबांगडीमध्ये निश्चितपणाने आहे असं मला विश्वास आहे. आपण सर्वांना वाचताना त्याचा अनुभव, विशेषतः ही जी पिढी आता आपण समोर बघतो आमच्या वयाची किंवा समवयस्क, ज्यांचं बालपण खेडेगावात गेलं होतं, पूर्वीच्या काळी गेलं होतं, त्यांना निश्चितपणाने पुस्तक आपलं वाटेल. त्याच्या त्या आठवणी त्यांच्या कुठंतरी मिळत्या जुळता वाटतील. ते वाडे, ते वातावरण कुठंतरी आपण पण अनुभवलंय असं वाटेल आणि त्यांच्या स्मृती पुन्हा जागा होतील. तुम्हाला पुन्हा त्या काळात नेण्याचं काम हे पुस्तक निश्चितपणानं करेल असा या ठिकाणी आशावाद मी व्यक्त करतो. यानंतर माननीय सुमेधा हर्षे मॅडम यांना विनंती, आपण अभिवाचन या ठिकाणी संपन्न करा. नमस्कार. मला अपर्णा मॅडमनी इथे बोलवलं, छाया महाजन मॅडमनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मी डॉक्टर छाया महाजन मॅडमच्या बऱ्याच वर्षांपासून संपर्कात आहे, पण फेस टू फेस पहिल्यांदा भेटली आहे मॅडमला. त्यांच्या तन अंधारे या अत्यंत नावाजलेल्या आगळ्या वेगळ्या कादंबरीचं नुकतंच ऑडिओ बुक आलेलं आहे स्टोरी टेल ऍपवरती. त्याचं अभिवाचन मी केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळपास 3.5 ते 4 महिने ते प्रथम क्रमांकावर स्टोरी टेल ऍपवरती ते अजूनही म्हणजे अवेलेबल आहे. तर ते जरूर सगळ्यांनी ऐकावं अशी विनंती करते. आणि त्यांच्या या मोरबांगडी या ललित लेख संग्रहातला मोरबांगडी याच शीर्षकाचा ललित लेख मी तुमच्या समोर आता सादर करते आहे. मॅडमचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो ललित लेख संग्रह आहे किंवा त्यांचे जे ललित लेख मी वाचलेले आहेत तर त्यांचे दैनंदिन आयुष्यात आलेले अनुभव त्याला त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणजे सामाजिकतेची जोड दिलेली आहे. म्हणजे खरा साहित्यिक तोच असतो की ज्याच्या साहित्यामध्ये समाजात घडत असलेल्या घटनांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. आणि हेच मला मॅडमच्या ललित लेखात म्हणा, कथांमध्ये म्हणा किंवा कादंबऱ्यांमध्ये नेहमीच दिसून आलेलं आहे. तर त्या लेखाचं मी अभिवाचन करते. एकच मिनिटात छाया काहीतरी बोलायचं. एक गोष्ट मला फक्त सांगायची, खरं म्हणजे एकदा बोलल्यानंतर पुन्हा बोलू नये. माझं एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्यामध्ये साधारण 130-140 व्हिडिओ आणि ऑडिओज आहेत. तुम्ही जरूर, साहित्य छाया म्हणून आहे, तुम्ही त्याच्यावर जरूर जा. माझं लिखाण जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल आणि सुमेधा सारखीच अनेक अभिवाचक त्याच्यामध्ये आहेत. धन्यवाद. लहानपण तसं वेळच असतं.
कोणत्या गोष्टीला किती महत्व असावं याचं परिमाण ठरलेलं नसतं. जगात टाकाऊ ठरलेल्या कितीतरी गोष्टींनी छोट्यांचे खजिने सजलेले असतात. मी शाळेत असताना मधली सुट्टी झाली की आम्ही सगळे मैदानात पळायचो. बांधकामानिमित्त वाळी येऊन पडलेली असायची तर चंगळच. ओलसर वाळूच्या ढिगाऱ्यात पाय खुपसून नुसता खोपा तयार व्हायचा असं नाही, तर शंख, शिंपले, नाना रंगांचे दगड यांनी खिसे भरून जायचे. विविध रंगी छोट्या छोट्या खड्यांबरोबर एक गोष्ट माझ्या खास आवडीची होती, काचा. फुटक्या बांगडीच्या काचांचे रंगीबेरंगी तुकडे जमा करण्याचा जबरदस्त नाद मला लागला होता. आणि हा नाद कसा लागला त्याचीही एक गंमतच आहे. आमच्या गावाकडे अशी प्रथा होती की कुणाकडची ही नवी सून आली की ती आमच्याकडे म्हणजे आजी आजोबांच्या पाया पडायला यायची. घराघरातल्या प्रतिष्ठेप्रमाणे त्या सुनेची बोलवण आई करायची. आमच्याकडेच कामाला असलेल्या रशीदची बायको जेव्हा आली तेव्हा मी 3रीत असेन. हुस्ना बेगम तिचं नाव. काळी सावळी टवटवीत मुलगी मला फार आवडली. मुख्य म्हणजे तिचं दिसणं फुलत होतं ते चमचमती ओढणी, चमचमता मुसलमानी कुर्ता, गरारा असा पेहराव आणि हातातल्या असंख्य चमचमत्या बांगड्यांमुळे. हातभर मेहंदी आणि मनगटभर चमकत्या बांगड्या. एखादी देवता मखरात बसवावी तसं वाटलं मला. पण खायला दिलेली ताटली ठेवताना ओढणी सरकली आणि त्या गडबडीत ती सावरत असताना तिचा हात भिंतीवर आदळून एक बांगडी फुटली. त्या चमकत्या बरसातीतून एक तारा निखळल्यासारखी मी भारावून पाहत होते. जमिनीवरच्या त्या 3 तुकड्यांनी मला ओढून घेतलं ते कायमच. शाळा असो की घराबाहेर संध्याकाळी खेळणं असो, रात्रीपर्यंत फ्रॉकच्या दोन्ही खिशात ही संपत्ती जमवलेली असायची. कपाटातल्या स्वतःच्या डब्यात ती रीती व्हायची. दुपारी मैत्रिणी जमल्या की बांगडीच्या काचा बाहेर निघायच्या. त्यांचे विविध रंग, त्यांच्यावरचे सोनेरी किंवा चंदेरी ठिपके निरखायचे. त्याच वेळी त्या सुंदर काचा पाहताना चिंचेनं तोंडाला पाणी सुटावं तसे आवाजही निघायचे. मग दुर्बिणीतून पाहिल्यासारखं एका डोळ्याला काच लावून दुसरा मिचमिच बंद करून प्रकाशाकडे पाहायचं. त्या तुकड्याच्या रंगांचं ते दृश्य व्हायचं. मिटला डोळा दुखून येतो विविध काचा डोळ्याला लावून पाहण्याचा एक खेळच होऊन बसलेला असायचा त्यावेळी. पण माझ्या पश्चात घराची साफसफाई झाली तर डब्यातल्या खजिन्यावर हमखास हल्ला व्हायचा. खजिना दूरच्या उकिरड्यावर फेकला जायचा आणि मग मी रात्री रागानं थैमान घालायची. माझी वस्तू अशा पद्धतीनं ओरबडून नेल्याबद्दल मी फणकारत आईशी भांडायचे. माझ्या आजोबांच्या घरासमोर कासाराचं दुकान होतं. दुकानावर आबा कासार आणि बाबा कासार बसायचे. सकाळी त्यांच्यापैकी एक जण दुकान झाडायचा. ओंजळभर वाढवलेल्या बांगड्यांचे तुकडे हातात घेऊन दुकानाच्या बाजूला उकरड्यासारखी जागा होती तिथं फेकायचा. भटकणारी पोरं काचा निवडायची. मला त्यांचा हेवा वाटायचा. पूर्वेकडून उकिरडा असल्यानं सकाळचं तिरपावून तिथे पडायचं. काचांचे तुकडे मध्येच झळाळून उठायचे. असं वाटायचं की एखादं छोटं ट्रेजर आयलँडच आहे का तिथं. रोज सकाळी दारात बसून दुकानाकडे पाहणं आणि त्या उकिरडे वजा जागेकडे डोळे लावणं हे आजीने हेरलं असावं. कारण एके दिवशी संध्याकाळी तिनं आबा कासाराला हाक मारून बोलावलं आणि नातीचं कौतुक पुरवलं. पण आई मात्र कसलं हे दळभद्री लक्षण म्हणून चांगलीच तापली. ताई आणि तिची मैत्रीण काच कमळ करायच्या आणि त्या दाराला तोरण म्हणून बांधायच्या. पण बांगड्यांचे संदर्भ लक्षात आले ते ताईच्या लग्नात आणि नंतरच्या अनेक लग्न प्रसंगात. रेशमी मऊ हिरव्यागार बांगड्यांनी भरलेले हात दर लग्नात दिसतात आपल्याला. त्यात दरवेळी जाणवते ती एक कोवळी, अनुभव नसलेली, झाडाची लवलवती कोवळी पालवी असावी तशी. आज पोरीची जात बांगडी नको का हातात, छोटे हात काय बरे दिसतात असे म्हणणारी आजी आता नाहीये. छोट्या हातात काय वावगा आहे हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. पतीच्या निधनानंतर स्त्रिया बांगड्या फोडून घेतात हे ऐक्यू पाहिलं होतं ते सिनेमाच्या पडद्यावर. त्या काळी आबा आणि बाबा कासार हे आधी एक बांगडी चढवून मग जुन्या बांगड्या फोडायचे किंवा हातावर एक बांगडी धरून ठेवून मग इतर फोडायच्या. त्या गोष्टीचा संदर्भ लागला. त्याला ही बांगडी वाढवणं असं म्हणायचे. दर सणाला नवी बांगडी हातात चढवणारी गरीब नातेवाईकाला सरळ मदत म्हणून पैसे घ्यायला संकोच वाटेल म्हणून बांगड्या भर हो म्हणत पैसे हातात ठेवणारी आपली आजी, आत्या, काकू आणि अशा इतर कितीतरी बायका डोळ्यांभोवती गोळा होतात.
बांगडी, पायातली जोडवी, गळ्यातलं मंगळसूत्र, नाकातली नथ ही सौभाग्य लेण्यांबरोबर बंधनांचीही प्रतीक. राजस्थानमध्ये तर भडक लाल अंजिरी रंगाच्या घागरा ओढणी बरोबर दंडभर चिंगाच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या घालतात. आजही खेड्यात हीच प्रथा आहे. मनगटापासून दंडापर्यंत पांढऱ्या बांगड्या आणि पायात मोठमोठी चांदीची कडी घालून नाकातल्या नथण्या सावरत पाणी भरणाऱ्या त्या बायकांकडे पाहताना आठवण झाली ती सजलेल्या पोळ्याच्या बैलांची. ही उपमा खरं तर वाईट आहे हे कळतंय मला, पण या भाराभार गोष्टी रोज अंगावर बाळगायच्यात कशाला? यातली काही कडी आपल्या संस्कृतीनं पुरुषाच्या पायात का नाही टाकली असा मला प्रश्न पडला. राजस्थानी स्त्रिया, आदिवासी स्त्रिया कोणत्या उपकाराचं ओझं घेऊन वावरत आहेत असा खरं तर प्रश्न पडतो. त्यांना सांभाळलं जात आहे, सुरक्षित ठेवलं जात आहे, खाऊ पिऊ घातलं जात आहे, ह्याचे उपकार? पती उदरभरण संरक्षण करतो, मातृत्व देतो, मुलगा मरताना पाणी देऊन स्वर्गाची वाट खुली करतो, सगळेच उपकार? पण सगळेच जीव एकमेकांवर अवलंबून असतात हे साधं गरजेचं तत्वज्ञान स्त्री शिकू शकत नाही. परवा पैठणी पाहायला कारखान्यात गेली. तिथे अनेक नमुने दाखवले. आपल्या परंपरेचा अभिमान बाळगावा अशी वस्तू. अनेक डिझाईन दाखवताना त्यांनी नारळ काठ, आसावली असे डिझाईन दाखवलं. पण सगळ्यांमध्ये अप्रतिम होतं ते मोर बांगडी डिझाईन. आणि त्या पैठणीनं माझं मन मोहून घेतलं. मोठी गंमत वाटली. ढग भरून येताच मोर लांडोरीला साथ घालायला लागतो आणि मग दोघेही एकरूप होतात. पुन्हा कलाकाराला हे डिझाईन सुचलं. त्यानं आयुष्यातलं सत्य किती कौशल्यानं त्याच्या कलाकृतीत उतरवलं. बांगडी बरोबर मोरही बंदिस्त आहे. हा समतोल प्रत्यक्षात कधी साधला जाईल? पृथ्वीची कक्षा ही बांगडीसारखी आहे, गोल. ती त्या परिघाच्या परिसीमेवर फिरते. ती तिची लक्ष्मण रेषा आहे, पण तरीही ती बंधनात नाही. बंधनात कोण आहे तर तो सूर्य. त्या कंकणाची सीमारेषा पृथ्वीला देऊन त्यानंही ते बंधन स्वीकारलंय. स्त्री संस्कृतीचा सांभाळ करते, पण तो करत असताना बंधनाची शिथिलता, व्यक्तिगत विकास या गोष्टी विसरून जाते. पती, मुलांसाठी जगणं, घरासाठी त्याग करणं हे तिच्या नशिबी भारतीय समाजानं लिहून ठेवलेलंच आहे. पण ती जगावी, खऱ्या अर्थानं जगावी असं वाटतं. पूर्ण मुक्त कोणीही प्राणी असू शकत नाही, स्त्रीही नाही आणि पुरुषही. पण वाटतं निदान कासारा पुढं बांगड्या भरण्यासाठी हात पुढे करताना तिला एकदा तरी वाटावं हा माझा हात आहे. चित्र चिकटवून सुशोभित करण्याची भिंत नव्हे, त्या रंगीत चमचमत्या काचा पारदर्शक व्हाव्यात, ज्यातून तिला तिच्या हातातली ताकद दिसावी. म्हणजेच पिढ्यानपिढ्यांनी मेहंदीनं झाकाळून ठेवलेल्या तिच्या हातावरच्या स्वसामर्थ्याच्या रेषा ती स्पष्टपणे पाहू शकते. धन्यवाद. मनाला भेटणारे सहज सोपे शब्द, विलक्षण भावनिकता आणि आपल्या बरोबर वाचकाला बरोबर वाहून नेण्याची किमया, या सगळ्याचे एकत्रित रसायन म्हणजे हे मोर बांगडी पुस्तक. मी नेहमी असं म्हणतो की लिखाण बरेच जण करतात, प्रत्येकाला लिखाण करायला आवडतं. गेले अनेक वर्ष संपादकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे माझ्याकडे अनेक नवोदित लेखकही येतात. मी त्यांना एक सल्ला देतो की लेखन एक पथ्य नेहमी पाळा, की लेखन नेहमी प्रवाही असावं, वाचकाला तुमच्या बरोबर वाहवत नेणारा असावं, कुठेतरी तुटकपणा नसावा. मग वाचक तुमच्याशी समरस होतो आणि खऱ्या अर्थानं ते लेखन त्याच्यापर्यंत पोहोचतं. त्याची अनुभूती आपल्याला मोर बांगडी वाचताना पदोपदी आल्याशिवाय राहणार नाही. आता धन्यवाद हर्षे मॅडम, अतिशय सुंदर अभिवाचन. कारण आपण नेहमी म्हणतो वाचन आणि अभिवाचन या दोन वेगळ्या गोष्टी. म्हणजे स्वराचं म्हणूनच मला कौतुक वाटतं की मुलं वाचन करतात, पण अभिवाचन हा वेगळा भाग. अभिवाचन मध्ये तुमच्या आवाजाचा चढ उतार, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव या सगळ्याला महत्व असतं. कारण तुम्ही वाचताना तो प्रसंग समोर प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहत असतो, म्हणून तिचं विशेष कौतुक. आणि हे मान ठेवून जे अभिवाचन करतात त्यांचं अभिवाचन निश्चितपणानं प्रभावी ठरतं यात शंका. यानंतर आजच्या या समारंभाचं प्रमुख आकर्षण मोर बांगडी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होईल. मान्यवरांना विनंती आहे आपण मोर बांगडी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होईल.
यानंतर आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने माननीय ऍडव्होकेट निलिमा बोरवणकर मॅडमना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय ऍडव्होकेट निलिमा बोरवणकर मॅडम. नमस्कार. आज मला एक नवीन पदवी मिळाली आहे ऍडव्होकेट. कधी कधी मला मीरा बोरवणकर अगदी सरळ माझी ओळख करून देतात की लेखिका आहे, बाकी सगळी ओळख माझी, पण नाव मीरा बोरवणकरांचं. चांगलं वाटतं मला, पण मी स्वतः मांजर कुत्र्याला सुद्धा घाबरते आणि थेट मीरा बोरवणकरांचं नाव मला बाळगायला मिळतं, चांगलं वाटतं. तशी आज मी ऍडव्होकेट पण झालीये, कधी कधी डॉ पण म्हणतात, पण मी आता तरी फक्त 2 डॉक्टरांच्या मध्ये बसलीये. तर हा एक छान योग आहे, कारण अनेकदा डॉक्टर सतीश देसाई यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करत असते. आज त्यांच्या शेजारी बसलीये, छान वाटतंय. नेत्र रोग तज्ञ आहेत, त्यांच्या नजरेतून, सूक्ष्म नजरेतून काही चुकत नाही, काही सुटत नाही. आणि दुसऱ्या ज्याच्यावर आपला पिंड पोचतो, म्हणजे आपण इथे सगळे जे काय जमलोय ते वाचक आहोतच, तर आपला वाचकांचा पिंड ज्यावर पोचतो, साहित्यावर, त्या साहित्यातल्या डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्याही नजरेतून सूक्ष्म काही सुटत नाही, कारण जो जगण्याकडे सूक्ष्मतेने बघतो तोच लेखक होतो. आणि छायाताईंनी तब्बल 43 पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे त्या अगदी हाडाच्या काय म्हणायचं सूक्ष्मदर्शक बघणारे आहेत. तर अशा 2 डॉक्टरांच्या बरोबर ऍडव्होकेट नसलेल्या मला बसायला मिळालं, चांगलं वाटलं, योग छान आहे. आज जे पुस्तक मोर बांगडी याचं जे प्रकाशन झालं, शीर्षकच खरंच किती सुरेख आहे. अर्थ कळला नव्हता मला, पुस्तक म्हणजे लेख जेव्हा मी वाचला तेव्हा कळला, आणि आता छायाताईंनी पण छान उलगडून दाखवला. याच्यामध्ये 19 कथा नाहीयेत, लेख आहेत, ललित लेख आहेत. आनंदाचे डोही, क्षण, मोरबांगडी, दुपार, रातराणी, पाऊस, घरट, अशा वेगवेगळ्या 19 विषयांवरच्या लेखांचा, ललित लेखांचा हा संग्रह आहे. छायाताईंनी कथा लिहिल्यात, कादंबऱ्या लिहिल्यात, चरित्र लिहिलेत, बालवाङ्मय लिहिलंय, भाषांतर केली आहेत, आणि ह्या सगळ्यांवरती त्यांना पुरस्कारांची मोहर सुद्धा उमटली आहे. म्हणजे ह्या सगळ्या साहित्य प्रकारांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. ललित हा जो साहित्याचा प्रकार आहे हा कवितेतल्या मुक्त छंदासारखा असतो. त्याला विषयाचं, घाटाचं, शैलीचं, भाषेचं कशाचंच बंधन नसतं. मला स्वतःला खूप आवडतो हा ललित, हा कथेत साहित्याचा प्रकार. कसं असतं की आता कथा म्हटलं तर मी जास्त कथा लिहिल्या आहेत, त्यामुळे मला पटकन उदाहरण कथेचं सुचलं की कथेमध्ये कसं असतं की व्यक्तिरेखा, प्रसंग, घटना, त्याचं मनोविश्लेषण, या सगळ्याचं मिश्रण योग्य प्रमाणामध्ये यायला लागतं, किंवा भान ठेवायला लागतं की आपण कथा लिहितोय, गोष्ट लिहित नाहीये. तर हे सगळं जी काही बंधनं असतात ती बाकीच्या सगळ्या साहित्य प्रकारांवर असतात, जी ललित मध्ये अजिबात नसतात. म्हणून मी म्हटलं की कवितेत जसा मुक्त छंद असतो तसा या लेखनामध्ये, साहित्य लेखनामध्ये ललित असतो. ललित म्हणजे मुक्त स्वातंत्र्याचा पिसारा. मोर बांगडी हा ललित लेखसंग्रहात त्यांनी असंच मुक्तपणे, स्वच्छंदपणे मनाला उधळून दिलंय. त्यांनी गत आयुष्याकडे बघता बघता सामाजिक बदल सुद्धा टिकले. त्यांची काही काही वाक्य खूप आवडली आहेत मला. म्हणजे आपल्या गत आयुष्याकडे बघताना मी जे म्हटलं त्याच्यात न केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी भूतासारख्या रात्री झपाटणार आहेत, ते खंतावत राहणार आहे. आता त्यांच्यापेक्षा मी लहान असले तरी सुद्धा वयाच्या या टप्प्यावर पटतात आपल्याला ही विधानं. क्षण या लेखात त्या म्हणतात, स्वप्नांसारखी काही सत्य सुद्धा किती सुंदर होती, ते क्षण परत येणार नाही. संध्याकाळी स्वतः जवळ चुकलेलं पाखरू जसं अलगद येऊन टेकतं, ते भेदरलेलं असतं.
पंख घट्ट मिटून पाय पोटात घेऊन टेकतं, तसे क्षण पाखरासारखे चुकून आलेले. म्हणजे ही वाक्य आपल्याला वाचता वाचता अगदी एखाद्या कवितेसारखी वाटतात, की तरल आहेत, स्वाभाविक आहेत, आणि तरीही ते आपल्या मनाला, काळजाला पोचतात, भिडतात. आता मोर बांगडी, आता मी त्याचं पण ह्याच्यामध्ये उदाहरण घेतलंय, पण आपण सगळ्यांनी तो लेख आता वाचलाच, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही सांगत नाही. फक्त त्यांनी जे म्हटलंय की दोघं जेव्हा मोर आणि लांडोर एकमेकांना सामोरे येतात, तेव्हा एकमेकांची छाती छिन्न भिन्न करत मग एकरूप होतात. तर हे पुढा कलाकाराला हे डिझाईन सुचलं, त्यांनी सत्यच आपल्यापर्यंत कौशल्यानं त्या कलाकृतीमध्ये उतरवलं. तर खरंच आहे की पैठणी बघायला त्या गेल्या होत्या, आता म्हणाल्या की पाहुणे आले की, म्हणजे तो एक उपचार असतो की पाहुणे आले की चला आपण हे दाखवूया ते दाखवूया, पण त्या प्रत्येक वेळेला तो उपचार करत असताना सुद्धा एखाद्या क्षणी त्यांना ती मोर बांगडी त्यांच्या मनाला स्पर्श करून गेली. आणि असे अनुभव जेव्हा तुम्ही घेत असता तेव्हाच काहीतरी लेखन होऊ शकतं. आता बघा, आनंदाचे डोहिरे किंवा रातराणी, पाऊस, घरटं हे विषय लेखकांच्या सृजनशीलतेला खुणावणारे असतातच, म्हणजे हे विषयच असे आहेत. पण दुपार, आता आपल्या पुढे दुपार म्हटलं की कंटाळवाणी हे समीकरणच असतं. लेखिकेला मात्र ही दुपार ही साथ घालते. त्यांनी इतकं छान वर्णन केलंय दुपार म्हणजे काय. तर आपण कामांची यादी करतो, आपण गृहिणी काय आणि सगळेच कामांची यादी तर आपल्याला करावीच लागते. तर कामाच्या यादीत 2 ओळीत एक ओळ मोकळी असते, किंवा प्रश्न आणि उत्तर पत्रिकेत जागा सोडून येते. म्हणजे प्रश्नांच्या खाली प्रश्न असतात, उत्तरांच्या नंतर उत्तर असतात, त्याच्यामध्ये जी जागा असते ना ती जागा म्हणजे दुपार. मला इतकं पटलं आणि एकदम डोळ्यासमोरच दिसली की खरंच अशीच असते दुपार. या लेखांच्या अनेक विषयांची उदाहरणं देता येतील, पण मला अपर्णा ताईंनी 5 ते 7 मिनिटं असं पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे 5 मिनिटांमध्ये मला थांबायला हवं. आणि आता तुम्ही पुस्तक घेणारच आहात, त्यामुळे तुम्ही स्वतः वाचालच, ते सगळं अनुभव तर घ्यालच, कारण त्या जे लिहितायत ते आपल्यापर्यंत अनुभवल्यासारखंच वाटतंय. या संग्रहामध्ये लेखिकेच्या असंख्य आठवणींवर प्रकाश झोत पडलाय. म्हणजे कसं की त्या एखाद्या वेगळ्या विषयाने सुरुवात करतात आणि मग ती आठवण त्यांना जिथे जिथे दिसते त्या आठवणीपासून ती जागा बदलते किंवा तो एक आलाप घेते. तर असा जिथे जिथे प्रकाश त्या दाखवतात, आपल्याला प्रकाश झोत पाडून ती आठवण दाखवतात, ती जागा लख्ख प्रकाशमान होऊन गेली आहे. हे याचं वैशिष्ट्य. एखाद्याच्या आयुष्यात इतके अनुभव काही असे सहजासहजी येत नाही. तुम्ही बाहू पसरून त्यांना सामोरं जावं लागतं किंवा तुम्ही त्यांना कवेत घ्यावं लागतं. अनुभव घेणं, मग त्यावर विचार करणं. मग अशी त्या म्हणाल्या की विचार म्हणजे असं काही योगासनांसाठी, म्हणजे आपण जसं बसतो की आता चला एखादं आसन करूया, तर तसं काही विचार करायला आपण बसत नाही. तर ते जाता येता उठता बसता, मी स्वतः सुद्धा लेखिका असल्यामुळे काही कामं करत असताना मनात कुठला विचार चालू असतो ते मी जाणते. आपण सगळेच करतच असतो. म्हणजे अनुभव घेणं, त्यावर विचार करणं सहजपणे, मुद्दाम किंवा नकळतपणे, आणि मग ते व्यक्त करणं. म्हणजे अनुभव घेणं, विचार करणं हे आपण सगळेच करतो, पण त्या अनुभवावरती व्यक्त करण्याची उर्मी होणं ही सर्जनाची पहिली पायरी असते. आणि मग ते शब्दबद्ध करणं हा लेखक असतो. तर अशा सगळ्या टप्प्यातून गेल्यानंतर हे मोर बांगडीचं सुंदर कडं सजलंय. मी रशियन भाषेची पदविका घेतली, माझी आता ओळख करून दिली. त्याला पुष्कळ 25 वर्ष झाली आणि आता ती भाषा ना कानावर पडते ना काही, त्याच्याशी काही संबंधच राहिला नाहीये, त्यामुळे विसरायला झालीये. पण एक म्हण मला अचानक हे मोर बांगडी
मी जेव्हा वाचलं तेव्हा मला एक म्हण आठवली. ती अशी आहे की ल्युबो कल्सा ती कल्सा नियत कल्सा. म्हणजे प्रेम हे अंगठीसारखं असतं, गोल असतं, त्याला शेवटच नसतो. तर हे जसं प्रेमाचं आहे तसंच ही मोरबांगडी पण आहे. ह्याला आपण असं सलग, म्हणजे माझ्याकडे 2 दिवसापूर्वीच आलं हे पुस्तक, सलग वाचून संपवलं आणि तरी परत सुरुवातीपासून वाचायला घ्यावंसं वाटलं. तर ह्याला अखंड आहे, म्हणजे ह्याला शेवट नाहीये. आणि म्हणून मला ही खूप छान वाटली त्यांची शैली, की सहज वाचत जावं सारखं वाटत राहणारी. मी त्यांच्यापेक्षा पुष्कळ लहान आहे. दोघही जण डॉक्टर सतीश देसाई आणि डॉक्टर छाया महाजन दोघही अमृत महोत्सवाच्या टप्प्यावर आहेत. देसाईंकडे बघितलं की ते कुठूनच 75चे वाटले नाही. त्यांचा उत्साह आणि त्यांचं जे काही दिवसाचे असंख्य कार्यक्रम आणि त्यांची दैनंदिनी आणि बुधवारच्या वाडेश्वर कट्ट्याचे फोटो बघितले ते असं वाटतं की संतूर डॉक्टर आहेत. तर त्यांचा पण तो उत्साह तसाच राहावा. छायाताईंचं लेखनाची उर्मी, आणि नुसती उर्मी नाही तर ते प्रत्यक्ष लेखन त्यांचंही चालू राहावं, त्यांना शुभेच्छा देते. आणि हा छान योग 2 डॉक्टरांच्या मध्ये मला बसवण्याचा योग जो आणलाय ते आपल्या प्रकाशिका अपर्णा थोरातांची, अपर्णा आता चव्हाण, तर यांनी हा योग जुळवून आणलाय. त्यांचं स्वतःचंही मोठं काम आहे, आता त्यांनी प्रास्ताविकामध्ये आपल्याला सांगितलंच. त्यांच्याही कामासाठी शुभेच्छा. आणि या पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण मोरबांगडी वाचाल, त्यांना कळवाल. आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, उत्तम नियोजन केलं, मला इथे बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सतीश देसाई सर यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर सतीश देसाई सर. आजच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करायची संधी मिळाली. आदरणीय छाया महाजन, आदरणीय छाया महाजन, आमच्या सख्या शेजारी निलिमा बोरवडकर मॅडम, ते आता ऍडव्होकेट केले. मला जरा शंका आली की त्यांनी कधी वकिली केली म्हणून. ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं ते अपर्णा चव्हाण, स्वरात थोरात छान तिने हे केलं. सुमेधा अर्शे मॅडम, तुम्ही जे वाचलं ते वाचताना ते समोर सगळे येत आहे असं वाटलं. अतिशय सुरेख आपण वाचन केलं. या निमित्तानं उत्कर्षचे आमचे जोशी काका आहेत, त्यांच्या उत्कर्ष प्रकाशनाला 55 वर्षे काल पूर्ण झाली आहेत, त्यांना शुभेच्छा देऊया. सर्वच इंडियाचे आमचे सहकारी जोशी आणि बाकी सगळे सहकारी आहेत. डॉक्टर महाजन या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मला सर्वप्रथम प्रश्न पडला की जेव्हा मला हे इन्व्हिटेशन आलं की या पुस्तकाचं तुम्ही प्रकाशन करा म्हणून, तर मला पहिलं कळलं की त्यांना बहुतेक राऊंड नंबर लागला का काय. कारण मी काही लेखक नाही, मी एकही पुस्तक लिहिलं नाही. मी चांगला ऑर्गनायझर आहे, चांगल्यापेक्षा मी ऑर्गनायझर आहे. 83 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये अमिताभ बच्चनला बोलवलं, ते आम्ही भरवलं होतं. परवा दिल्लीमध्ये जे मोठं साहित्य संमेलन झालं तेही आम्ही भरवलं होतं. आणि आता जुलैमध्ये युरोप मधलं मोठं साहित्य संमेलन 4-5-6 जुलैला आम्ही भरवतो आहे. त्यामुळे मी ऑर्गनायझर आहे म्हणून त्या ऑर्गनायझर कॅपॅसिटीमध्ये यांनी बोलवलं काय मला कळलं नाही. पण परवा डॉक्टर सुरेश शिंदे मला भेटले, ओळखीचे. हा, सुरेश शिंदेशी मी गप्पा मारत बसलो होतो. ते म्हटले प्रकाशन पुस्तकात तुम्ही जाणार किंवा नाही. मी म्हणतो कसलं प्रकाशन बाबा. तर ते म्हटले नाही, ते मोरबांगडी पुस्तकाचं प्रकाशन आहे. तेव्हा मला कळलं की डॉक्टर सुरेश शिंदेने सांगितलंय की तुम्ही या कार्यक्रमाला जा म्हणून. पण मला त्याचं जे इन्व्हिटेशन कार्ड आलं किंवा जे व्हॉट्सअपमध्ये पाठवलं ते मला इतकं भावलं. आपल्यापैकी अनेकांना कदाचित ते मिळालंही असेल, पण ते पाहिलं आणि इतकं मनाला आवडलं की आपण या कार्यक्रमात जायलाच पाहिजे. खरं म्हणजे मला या भावात तशा लोकांचं मनापासून आभार मानायचे. आपलं तर मानायचेच आहे
पण भावार्थाच्या लोकांच्या मानाचे आहेत. कारण हल्ली कुठलाही व्यवसाय हा फायद्याकरताच व्यवसाय करतो. पण इतके एअर कंडिशन, एवढी सगळी जागा, इतकी पुस्तकं, आणि इथं कोण येत असेल आणि काय यांना इन्कम होत असेल, माझ्या मनामध्ये मी पक्का राजकारणी पेक्षा सुद्धा मी व्यवहारिक थोडासा विचार करतो की ह्याच्यात काय त्यांना मिळत असेल इन्कम. पण पुस्तकावरचं प्रेम त्यांना मिळतं आणि छायाताईंसारख्यांची पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित होत असतील तर तो आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही, इतका चांगला आहे. आपण मला दुसरा एक आनंद झाला की तुम्ही मला मोगऱ्याचं झाड दिलं, सगळ्यांनाच दिलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेव्हा त्याला फुलं येतील, आणखी 10 दिवस जातील, 15 दिवस जातील, त्यानंतरच्या 15 दिवसात, महिन्याभरात आणि कायमस्वरूपी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध जसा माझ्या मनात दरवळेल तसा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मोरपांगडीचा सुगंध दरवळेल, इतकं या पुस्तकामध्ये जादू आहे. मी प्रामाणिकपणे मी काय पूर्ण पुस्तक वाचलं, मी तुम्हाला सांगितलं 170 पानं आहेत त्याची, 169 पुस्तकाची पानं आहे. तर मी म्हटलो की प्रचंड माझ्या मागे गडबडी आहे, मिटिंग आहे, अमुक आहे, तमुक आहे, तर सगळं पुस्तक काय वाचता येणं अवघड आहे. पहिल्या नानांचं जे चॅप्टर आहे तो मात्र मी मनापासून सगळा वाचला आणि मला तो चॅप्टर वाचला आणि मी पक्का पुणेकर आहे. मी कायम सांगतो माझ्या श्वासामध्ये आणि रक्ताच्या थेंबामध्ये पुणेकर, पक्का पुणेकर आहे. आणि मी ज्या विभागामध्ये पूर्वी राहत होतो, आता मी एसटी कॉलेजच्या जवळ राहतो, पण पूर्वी मी मंडईमध्ये राहतो. पुण्यामध्ये त्या काळामध्ये म्हणजे 50 वर्षापूर्वी शुक्रवार, सदाशिव, शनिवार, नारायण, रविवार, सोमवार एवढंच फक्त पुणे होतं. आता जे पसरलंय एवढं काही पुणे नव्हतं. त्या पुण्यामध्ये शनिवारची शाळा सुटली, शनिवारी सकाळी शाळा भरायची, सकाळी 7ला आणि दुपारी 11-12 वाजता शाळा सुटायची. डॉक्टर साहेब, आम्ही शाळेत निघालो की आम्ही मित्र हातात हात घालून यायचो. छोटी छोटी दुकानं असतात, कुठली गोळी घ्या, कुठली असं काही खात यायचो. आणि मंडईचा गणपती आहे, त्यासमोर एक मोठं झाड होतं. त्या झाडाच्या समोर एक जादूगार बसलेला असायचा आणि आम्ही आलो की तो बघायचा, शाळेतले मुलं आहेत, मग तो आम्हाला जवळ बोलवायचा आणि मग त्याच्याकडे एक असं एक छोटस मशीन सारखं आम्हाला तेव्हा वाटायचं की तो म्हणायचं बघायचं ना, मग कुतुब मिनार देखो, दिल्ली का ताजमहाल देखो, असं तो म्हणायचा. आणि आम्हाला इतकं बरं वाटायचं की दिल्लीचा तो ताजमहाल, कुतुब मिनार हे आपण पाहतो आहोत. ते पाहून झालं की तो म्हणतो आणखी इकडे. मग तो त्रिकोणी या बाजूला काचा आणि पलीकडच्या बाजूला काचा असायच्या. आम्ही म्हणतो बघा आता, तर आम्ही म्हणतो काय नुसतं दिसतंय, फिरवलं की आत बांगड्यांचे छोटे कण असायचे. ते फिरवले की त्याच्या कॅलिडोस्कोप सारख्या वेगवेगळे रंग आणि वेगवेगळे आकार यायचे. ते सगळं इतकं विलक्षण मोहणारं होतं ते, म्हणजे बालपण जे गेलं ते त्या कॅलिडोस्कोप मधल्या त्या वेगवेगळ्या बांगड्यांचे आकार पाहण्यामध्ये आणि तो दिल्ली का कुतुब मिनार आणि आग्रा का ताजमहल बघण्यामध्ये बालपण गेलं. ते बालपण या मोरपांगडी पुस्तकाच्या निमित्तानं मला या ठिकाणी प्रकाशन अनुभव आलं. त्यामुळे मी मनापासून छायाताई तुमचा आभारी आहे. आपला खरं म्हणजे आता मी प्रामाणिकपणे बोलतो, आपला कधी परिचय नाही. मला आता त्यांनी इथं आल्या बसल्यानंतर विचारलं की आपण कुठे भेटलोय का, तर मलाही जरा आता मी खरं म्हणजे मी राजकारणाचा माणूस आहे, म्हणजे नेहमी म्हणतो अरे वा काय फार दिवसाने भेटलं, त्यालाही माहित नसतं मी कुठे भेटलो, मलाही माहित नसतं मी कुठे भेटलो. म्हणजे आपलं काय फार दिवसात भेटला नाही हो, त्यालाही बरं वाटतं, आपल्यालाही बरं वाटतं अशा याच्यामध्ये. पण त्यांना तसं म्हणणं मला अवघड होतं. तर मी म्हटलो कुठे भेटलोय, मी पण विचार करतो. पण मला लक्षात आलं आपण त्यांनी हे केलं. आता डॉक्टर साहेब जेव्हा बसलो होतो तेव्हा डॉक्टर साहेब सुद्धा म्हटले की तुम्ही काय व्यवसाय करता. डॉक्टर साहेबांनी शेअर बसलो होतो, त्यांना कारण दिलं आणि त्यांनाही कळलं. पण मी काही तुमचं ते पुस्तक जे आहे ते पुस्तक काही चालण्याचा मी प्रयत्न केला. मग त्यांनी लिहून आणलं होतं, तसं मी पण म्हटलं थोडंसं आपण लिहून आणायचा प्रयत्न करावा. कारण काय आपलं साहित्यिक ज्ञान उत्कर्ष जोशीबा पुस्तकं खूप काढतात. मी पण एक पुस्तक लिहितोय, तुम्ही ज्याचा उल्लेख केलाय, पुण्यभूषण पुरस्कार जो आम्ही दरवर्षी देतो, एका असामान्य पुणेकराला देतो. यंदाचं 37वं वर्ष आहे आणि 23 मार्च तो जाहीर करतो, म्हणजे उद्या सकाळी आम्ही तो जाहीर करणार. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची स्मृती राहावी म्हणून हा उपक्रम आणि हा उपद्व्याप हा 40 वर्षापूर्वी आम्ही चालू केला. एकदा विधानसभेमध्ये एका मंत्र्यांनी विचारलं होतं, मुळशी पॅटर्न मूर्ती काहीतरी चर्चा चालली होती. मंत्री म्हणाले सेनापती बापटांचा विषय निघाला आणि ते मंत्री महोदय म्हटले कोण बापट, काय करत होते ते.
तर आम्ही कॉलेजमध्ये होतो, तर आम्ही म्हटलो आज सेनापती बापटांच्या बद्दल हा असं म्हणतोय, तर उद्या नक्की उद्याची पिढी ही पिढी म्हणेल हा दाढीवाला भगतसिंग कोण होता आणि यांनी काय केलं. तर असं होऊ नये म्हणून 23 मार्चला आम्ही एका असामान्य पुणेकरांना पुण्यभूषण पुरस्कार दिला. यंदाचं 37 वर्ष आहे आणि ताई तो देण्याकरता म्हणून भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ऑन चेअर एपीजे अब्दुल कलाम, ऑन चेअर अटल बिहारी वाजपेयी, दिलीप कुमार, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर सगळे दिग्गज हा पुरस्कार द्यायला आले. उद्या सकाळी यंदाच्या 37व्या पुरस्काराची आम्ही घोषणा करणार आहोत. पण तुम्ही सगळे घरातले जा आणि तुम्ही कुठे बाहेर बोलणार नाही या विश्वासावरती मी तुम्हाला ते उद्याचं नाव आता सांगून टाकतो. ज्यांनी पक्के पुणेकर आहेत पण ज्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये किंवा भारताचं अर्थशास्त्र सुधारण्याकरता खूप मोठं काम भारतामध्ये आणि जगामध्ये केलं ते डॉक्टर विजय केळकर यांना तो पुरस्कार आणि मुंबई पुरस्कार विजेते अमर्त्य सेन त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम नंतर होईल. तर तेही या निमित्तानं सांगून टाकावं. काय आम्ही पुणेकर आहोत म्हणून लोकांच्या लग्नामध्ये आपली मुंजे कशी उरकायची मोरबांगडी पुस्तकाच्या प्रकाशन माझ्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित झाला त्याचा मला मनस्वी आनंद आहे. या पुस्तकाचं शीर्षक मला विशेष भावलं. याचं कारण केवळ मोराचं नाव घेतलं तरी आपल्याला एक सुखद अनुभूती मिळते. त्याचा तो पिसारा, त्याचं ते दिसणं, पिसाऱ्यातल्या विविध रंगांची उधळण हे सारं केवळ आपल्यालाच नाही तर सृष्टीला सुद्धा वेगळं चैतन्य निर्माण करणार असतं. जीवनातली आपण असे विविध रंगांची अनुभूती घेत असतो. पूर्वी मला आठवत आहे बांगड्यांचे वेगवेगळे तुकडे एकत्र करून त्यातून एक कलाकृती कॅलेडोस्कोप तयार केला जायचा. त्यावेळी हा सुट्टीतला एक आवडता छंद होता. एका छोट्या छिद्रातनं एक डोळा बंद करून त्या कलाकृती पाहताना मिळणारा आनंद आताच्या मल्टीप्लेक्स मधला सिनेमा पाहण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा होता. त्या विविध रंगी बांगड्यांच्या तुकड्यांच्या कलाकृती जणू आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगत होत्या. मोरबांगडीत अशाच जीवनाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणाऱ्या कथांचा घटनांचा उल्लेख आपण केलेला आहे. त्याचाही मला मनस्वी आनंद आहे. या पुस्तकातील काही वाक्यांचा वानगी दाखल उल्लेख करण्याचा मोह मला या ठिकाणी आवडत नाही. एका ठिकाणी आपण असं म्हटलंय नमस्कार करणं, करवून घेणं, हॅलो म्हणणं यात कुठेतरी आपला अहंकार सुखावत असतो. आपल्याला कुणीतरी ओळखतो ही भावना आपण झाडा पानांसारखे निर्जीवांसारखे नाही अशी असते. पुढे ओळखणं म्हणजे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणं असं येतो. आणखी एक असाच उल्लेख मला महत्वाचा वाटला तो म्हणजे शेक्सपियरचा विचार करताना मला जसं त्याचं साहित्य भुरळ घालतं तसं त्यानं गेली जवळजवळ 500 वर्ष आपल्या सगळ्यांच्या आठवणीत राहण्याचा जो पराक्रम केलाय त्याचं गूढ सुद्धा वाटतं, त्याचं आकर्षण वाटतं कित्येक पिढ्या मध्ये गेल्या त्याच्या आणि माझ्या आणि प्रत्येक पिढीनं त्याला जवळ केले, त्याचं मोठेपण मान्य केलंय आणि त्याची आठवण जागती ठेवलेली. आपल्यापैकी अनेक जण लंडनला गेले असतील, मी गेलो अनेक वेळेला. आपण गेलो की आपण बिग बेन पाहतो, हाईड पार्क पाहतो किंवा आणखी गोष्टी पाहतो पण किंवा लंडन आय पाहतो. पण त्याच वेळेला ज्यांना आवड आहे ते मुद्दाम सांगतात की आपण शेक्सपियरचा आम्हाला हे दाखव. अशा पद्धतीने विविध घटनांचा जीवनाच्या तत्वज्ञानाचा अंगानं वेध घेत या पुस्तकांचं लिखाण करण्यात आलंय. अतिशय आकर्षक मुखपृष्ठ, मनाचा ठाव घेणारं लिखाण, उत्तम छपाई यामुळे पुस्तक वाचकांना नक्की भावेल आणि त्यात अंतर्मुख होऊन विचार करण्याचा भाग पडेल असा विश्वास आहे. पुस्तकाच्या लेखिका छायाताई महाजन यांची आता ओळख झाली आहे पण प्रकाशिका अपर्णा चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा बोललो पाहिजे थोडस. मी खरं ताई तुम्ही त्यांच्याकडे पुस्तक दिलं, मी त्यांचा परिचय बघत होतो की कोण ते अपर्णा चव्हाण ज्यांनी आपल्याला सांगितलं या म्हणून. त्या म्हणजे मानसशास्त्रामधल्या फार मोठ्या अधिकारी इथं लिहिले ते फार अधिकारी आहेत. त्यांनी BAd MA मानसशास्त्रात केले, खाजगी मानसिक मनोरुग्णालय आणि अपंग क्षेत्रातही काम केलेलं आहे. मला त्यांचं सगळ्यात आवडलं आणि आजच्या काळामध्ये तुमच्या पण मनाला भावेल ते म्हणजे राजकारणी लोकांचं मानसशास्त्र. त्या विषयावर त्यांना अभ्यास करायला आवडेल. तुम्हाला पण आवडते की नाही? टीव्हीचं कुठलाही चॅनल कधी बटन दाबा, एक खोक्या तरी असतो, तो वाल्मिकी तरी असतो, एक औरंगजेब तरी असतो किंवा दिशा इलेन तरी असते. याच्या पलीकडे काही जगण्याला अर्थ आहे, ते जगायला काही आनंद देणाऱ्या काही गोष्टी आहेत या कुठेच आपल्याला दिसत नाही.
त्या राजकारण्यांचं मानसशास्त्र या विषयावरती पण आपण ते काम करून पाहताय. मला त्यामुळे आपण त्यांचं मनापासून कौतुक वाटलं. छायाताई, या निमित्तानं तुमचा मी बायोडेटा सगळा बघत होतो. इतका तुमचा मोठा बायोडेटा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये मी गेले कित्येक वर्ष काम करतोय, म्हणजे जवळपास 1992-93 पासून करतोय. आणि 2010 साली पुण्यभूषण फाउंडेशन ज्याचा उल्लेख केला त्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला 83 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवायचा योग आला. मी मेडिकलला असताना आम्ही काही व्रात्य मुलं होतो, हुशार होतो. मेडिकल थोडं हुशार असणार पण व्रात्य पण होतो. म्हणजे आम्ही मागच्या भागावर बसायची गोष्ट असेल 70, 71, 72 म्हणजे एक आणा वगैरे काही पॉकेट मध्ये मिळायचा. आणि मागे अनाटॉमीचा क्लास चालू झाला, पिरियड चालू झाला की मागच्या भागावर बसायचं 5-6 मित्र आणि झोपी जायचं. त्या काळामध्ये आमच्या वर्गामध्ये एक पटवर्धन नावाची अतिशय देखणी मुलगी होती. ती मुलगी होती तर आम्हाला मित्रांना वाटायचं की कधीतरी आपल्याकडे बघावं. ठीक आहे, आमच्याकडे कधी बघत नव्हतं. आम्हाला पॉकेट मनी कधीतरी त्या काळात 1 आणा मिळायचा, 1.5 आणा मिळायचा, 2 पैसे मिळायचे. आमच्या वर्गात एक जोग होता, प्रभात जोगांचा मुलगा विलास जोग, तो आमच्या वर्गात होता. त्याला त्या दिवशी कधी 1 आणा मिळाला होता. तो म्हणून आपण तर एक काम करतो, आम्ही 5-6 जण होतो. मी तुम्हाला बडीशेपच्या गोळ्याचं छोटं पाकिट, एका पाकिटामध्ये 5 किंवा 6 गोळ्या असतील, पाकिट तुम्हाला देतो. सरांचा तास चालू झाला असं तिकडे बघायला लागले की एकाने मान खाली घालायची, पॉकेटातल्या गोळ्या काढायच्या आणि टेबलावरती ठेवून कॅरम मारतो अशी एक गोळी मारायची. 5 गोळ्या होत्या. ज्याची गोळी त्या पटवर्धन नावाच्या मुलीला लागेल तिला बाकी सगळ्यांनी चहा त्या मुलाला द्यायचं. 1, 2, 3, 4, 5 सगळ्यांचं पाकिट हळूहळू संपत झाले. मी शेवटचा प्रयत्न केला, परमेश्वरावर दावा केला माझा तरी लागू दे, पण कोणाचाही नेम ते यायला लागला नाही. आम्ही हिरमुस्त झालो. परवा 2010ला 83 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बरोबर अमिताभ बच्चन आमच्याकडे आले होते. उत्कर्ष जोशींचा आम्ही सत्कार केला आणि लाखावर लोक होते. एसपी भवनाचं मैदान प्रचंड, आपल्याकडे कोणी आलं असेल तर मला माहित नाही, लाखावर लोक होते. आणि अमिताभ बच्चनला मी बोललो कारण मी पुण्यभूषणचा अध्यक्ष आहे, पण लोक माझ्या भोवती जरा अमिताभ लगेच तिकडून केले होते. माझ्या भोवती बाबा चांगलं केलं, छान अमिताभला बोलवलं वगैरे. तेवढं ते लांबनं असा हात करणार नाही, मला हात दिसला. इतके गर्दी आजूबाजूला होतो म्हणून मी पण काही पाहिलं नाही. हळूहळू ती महिला पुढे यायला लागली. ती म्हणते अंदाज म्हणले असा हात केला तर इतक्या गर्दीमध्ये मी पण लगेच हात हो देणं अवघड होतं ना. मी काही बोललो नाही, काही नाही. ती जवळ आली, पुढे आली, ओळखलंच का मला म्हणाली. मी म्हटलं एवढ्या सगळ्यांच्यात ती आले तुले करते, म्हटलं पंचायत होईल आपली. तर म्हटलं ताई तुम्हाला नाही ओळखलं. ताई काय म्हणतो म्हणणार, तू नाही ओळखलं असं मला. मी म्हटलं नाही ओळखलं. ती म्हणजे मी तुझ्या वर्गामध्ये मेडिकलला होते ती पटवर्धन. ठीक आहे तू. अगं म्हटलं तुला त्यावेळेला आम्ही बडीशेपच्या गोळ्या मारायचा इतका प्रयत्न केला, कोणाची पण गोळी लागली नाही. तेव्हा ती म्हणाली की हे तुझं सगळं पाहिलं आणि इतकं गर्दीने अमिताभ बच्चन पाहिलं, आता मला वाटतंय की तुझी तरी बडीशेपची गोळी मला काढायला पाहिजे. मी म्हटलो ताई तुला खूप पाणी वाहून गेलेलं आहे, तू दिल्या घरी सुखी राहा, माझ्या घरी सुखी राहा. पण असे उद्योग करायचा आम्हाला चांगलं ऑर्गनायझेशन जमते. मी लेखक नाही, पण ज्या गोष्टीचा उल्लेख केला पुण्यभूषणचा, पुण्यभूषणच्या या 36 वर्षाच्या इतिहासावरती दिवस पुण्यभूषणचे पुस्तक आम्ही आता लिहितोय. ज्या कार्यक्रमामध्ये ते प्रकाशित होईल की कसं आम्हाला सुचलं, काय झालं आणि त्याचा संबंध लेखाजोखा अहवाल माझ्या मी अनुभवात तो लिहिलेला आहे. आणि दुसरं आणखी एक पुस्तक मी स्वतः लिहितो आहे, तो मी एक पात्री कार्यक्रम करतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे, महिलांनी थोडं हळू ऐका, पुरुषांनी मोठ्याने ऐका. त्या कार्यक्रमाचं नाव आहे हेमा मालिनीचा ब्लाऊज आणि मी. आता जे तुम्ही सगळ्यांनी आ केलेच ना असं काही नाही. म्हणजे मी वेगवेगळे कार्यक्रम पुणे फेस्टिवलला हेमा मालिनीला बोलवलं आणि तो किस्सा आहे त्याच्यावरती आधारित. मग नरेंद्र मोदी साहेब कसे भेटले, वाजपेयी कसे भेटले, शर्मिला, असं त्याच्यावरती तो एक पात्र प्रयोग आहे. त्याच्यावरती आधारित एक पुस्तक करतोय मी, एक आनंद यात्री. आणि तिसरं पुस्तक करतोय ज्या मंडई परिसरामध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्या गेल्या 50 वर्षात मी जसा बदललो, साहित्य, समाजकारण, राजकारण, बांधकाम व्यवसाय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी जो प्रवास केला, त्या त्या टप्प्यामध्ये पुढे कसं बदलत गेलं, त्या बदलत्या पुण्याचा आढावा म्हणजे
पूर्वीची मंडळी, पूर्वीचे प्रवासो, पूर्वीचं काय असेल ते आणि आता हळूहळू टप्प्याटप्प्यात बदललेलं पुढं, या सगळ्याचा आढावा देणारं एक पुस्तक आहे. अशी 3 पुस्तकं या निमित्तानं मी लिहितो आहे. पुस्तकं मोर बांगडी पुस्तक हे मला मिळेल, पण पुस्तक विकतच घेऊन वाचा असं सांगतो, कारण प्रकाशक आणि लेखकाच्या दृष्टीने ते आवश्यक असतं आणि हेही सांगणं आवश्यक असतं. अर्थात मी जी पुस्तकं लिहीन ती सुद्धा तुम्ही विकतच घ्या असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा छाया त्यांना मनापासून धन्यवाद. कौतुकाच्या पलीकडे आहे आणि निलिमाच्या बद्दल बोललो नाही तर मला लोकमान्य नगरमध्ये पुन्हा जायला प्रवेश त्या कारण माझी शेजारीच राहते, पण अतिशय चांगली लेखिका आहे, अतिशय चांगलं कॉम्पेरिंग करते ती आणि अतिशय चांगलं बोलते सुद्धा ती. तिच्या अनेक पुस्तक आहेत, अनेक पुरस्कार मिळाले, त्या सगळ्या किंवा आता सुद्धा त्या पुस्तकाबद्दल तिने जे लिहून आणलं होतं किंवा ते जे वाचलं होतं त्याच्यामध्ये तिची लेखनाबद्दलची असलेली आपली उर्मी किंवा त्याच्याबद्दल आत्महत्येला जे वाटणं ते या ठिकाणी जाणवलं. किंवा तुझ्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शेवटी सूत्रसंचालक महत्वाचा माणूस असतो, त्यांनी या सगळ्याचं चांगलं कॉम्पेरिंग केलंय. आपण सगळेजण जोशीबा चहाची वेळ झालेली आहे, पुणेकर माणसं आहेत ना, चहाची वेळ झाली की तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सतीश देसाई सर. त्यांच्या या मनोगतावरून ते किती बहुआयामी व्यक्तिमत्व याचं मला वाटतं प्रत्यंतर आपल्याला आला असेल. पुण्यभूषण पुरस्काराचाही त्यांनी आपल्यासाठी एक चांगली बातमी दिलेली आहे. अर्थात ती उद्या अधिकृतरित्या घोषित होणार, त्यामुळे आपण ती कुठे घोषित करू नये. पुन्हा एकदा विनंती. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असताना मी जेव्हा पुण्यात यायच्या आधी गावी होतो त्यावेळेला सुद्धा सर मी आवर्जून पुण्याचे वृत्तपत्र घ्यायचो आणि मला उत्कट आशाच आहे की यावर्षी पुण्यभूषण पुरस्कार कुणाला मिळतो. त्यावेळेपासून माझ्यासाठी पण ती फार आत्मीयतेची बाब राहिलेली पुरस्काराची आणि पुण्यात आल्यानंतर मी आवर्जून दरवर्षी त्या पुरस्काराला आदर असतो. धन्यवाद. यानंतर आचार्य पुण्यापेक्षा थोडं व्यापक करा म्हणजे आम्हालाही भूषण. नक्की राज्यव्यापी वेगवेगळ्या भागातले भूषण पुरस्कार आपण या निमित्ताने द्यायला सांगू शकतो. यानंतर आचार्य समारंभाचं आभार प्रदर्शन माननीय अपर्णा चव्हाण मॅडम करतील, त्यांनी तर करावं. आभार प्रदर्शन. मी माझ्या एका मित्राला बघते की ज्याचं मी नेहमीच कौतुक करते आणि तो नेमका आभार प्रदर्शनालाच आला आणि सो असो मला वाटतं की सतीश देसाई सरांनी खरा मोर बांगडीचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे की किती छान त्यांची म्हणजे मला जेव्हा मी सरांशी बोलले होते, डॉक्टर सुरेश शिंदे सरांबरोबर मी काम केले. डॉक्टर सुरेश शिंदे सर सध्या डायबेटॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांचा मुलगा ऋतुपर्णा शिंदे सर कार्डिओलॉजिस्ट, त्यांच्या दोघांबरोबर मी काम केलेलं आहे. सो माझं सुरेश शिंदे सरांचे खूपच काय म्हणतो जवळचे संबंध आहेत, कारण की आम्ही दोघं जण खूप चांगले जोक्स करत आम्ही खूप काम केलेलं आहे. सध्या आम्ही ओबेसिटीवर काम करतो. दोघांच्या बऱ्याच जशा गप्पा चालू असतात तेव्हा त्यांनी सरांनी मला सांगितलं होतं की सतीश देसाई सरांना तू एकदा तुझ्या कार्यक्रमाला बोलव, त्यांना ते आवडेल आणि तू करते ते काम सांग त्यांना. सो सतीश देसाई सरांना हा नेमका परवा मोर बांगडीचा विषय सुरू झाला आणि एकदम सतीश देसाई सर असे माझ्या डोक्यात पॉपअप झाले आणि त्यामुळे मी लगेच सुरेश शिंदे सरांना फोन केला आणि नशिबाने त्यांनी त्यांचा फोन नाही उचलला पण त्यांनी माझा फोन उचलला आणि मग त्यांना पुढची सगळी बोलणी सुरू झाली. सो एकंदरीत आता मोर बांगडीचं एक कव्हर पेजचं मला तुम्हाला सांगायचंय की जेव्हा हे मोर बांगडी हे पुस्तकाचं कव्हर पेज खूप वेगळं पाहिलं होतं प्रभाकर भोसलेंनी. खूपच छान मोरबीर केलं होतं. पुस्तकाचं फायनल झालं आणि देशपांडे काकांकडनं बल्ब आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपेतून उठले तेव्हा त्यांनी मला एकच पुस्तकाचं हे कव्हर सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की हे फायनल आहे, ह्याच्यावर बदल करू नये आणि टाकून दे प्रिंटिंगला. मी उशिरा उठले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं जेव्हा मी त्यांना काल संध्याकाळी भेटले तेव्हा ते म्हणे मी 2:30 वाजता सगळ्या पैठणीच्या स्लाईड बघत होतो. किती पैठणी, माझा पैठणीत आता पीएचडी झाल्यासारखं दिवसभर झालंय. मी सगळ्या पैठणीच्या साईड बघितली आणि ही 4.5 लाखाच्या पैठणीचा त्यांनी फोटो घेतलाय की जो रिअल पैठणीचा आहे की त्यातच त्यांना ते मोर बांगडी हे सापडलं. अशा पद्धतीने ते कव्हर पेज त्यांनी डिझाईन केलं. ते खूपच वेगळ्या प्रकारचं आणि छान वाटलं मलाही बघितल्या की एक युनिक कव्हर पेज आहे आणि त्या हो स्त्रियांना पैठणी आहे, आज पैठणीची चित्र आहेत असं बघून पुस्तक घ्या. सो थोडस मगाशी सांगताना राहिलं की मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे की मगाशी आपल्याला
निलिमाताई पण म्हणल्या की लेखक सतत कुठल्याही हे लिहित असतो, लेखक सतत विचार करत असतो किंवा सतत त्याचं आत्मभान जागा असतं, आपण म्हणूया त्याला लेखकाचं. तसंच लेखक मी माझ्या ज्या इंटर्न आहेत किंवा ज्या माझ्याकडे इंटर्नशिप करायला मुली येतात त्यांना काय म्हणते, आपल्याला देवाने पंच ज्ञानेंद्रिय दिली, ती सतत जागृत ठेवण्यासाठी आहे. आणि ती जितकी तुम्ही जागृत ठेवा, सेन्सेस तुमचे जितके चांगले राहाल तितकं तुम्ही अतिशय काय म्हणू शकतो ऍक्टिव्ह राहू शकाल, तुम्ही क्रिएटिव्ह होता आणि तुम्हाला एक सतत सेन्स ऑफ ह्युमर तुमचा जागा राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की लेखकाचा एक सेन्स ऑफ ह्युमर सतत ते पंच ज्ञानेंद्रिय सतत ऍक्टिव्ह असल्यामुळे तो सेन्स ऑफ ह्युमर चालू राहत असेल कदाचित. सो छान वाटलं तुम्ही सगळे आलात. बरेचसे माझ्या ओळखीचे चेहरे आहेत, जसा संजीवनी ताईंचा आम्ही मनोकल्प कट्टा केला होता. संजीवनी राणेताई सायकोलॉजिस्ट आहेत, त्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांचं एक पुस्तक आहे बंद मोजेचे, त्याचं पुस्तकाचा आपण मनोकल्प कट्टा केला होता. मला वाटतं नितीन ढगे सर आहेत जे उपायुक्त आहेत सॉरी उपयुक्त तर आहेतच पण उपायुक्त आहेत ते समाज कल्याणचे, पत्रकार आहेत. आपल्याकडे पीएमसीचे चेतन म्हणून माझे मित्र आलेले आहेत, असे खूप सारे मित्र मैत्रिणी आलेत. अभित सर आलेले की जे पत्रकार आहेत. माझा मित्र अभिजित सोनवणे आलेला आहे ज्याचा मला जास्त आनंद आहे. आज माझी मैत्रीण रेणुका जी ठाणे महानगरपालिकेच्या लिगल ऑफिसर म्हणून काम करते. माझी मैत्रीण अमृता देसरडा जी लेखिका आहे, खूप सुंदर लेखिका आहे आणि ती प्रकाश सकाळ प्रकाशनची मॅनेजर आहे. असे खूप सगळ्यात महत्वाचे माझे सीजी देशपांडे सर ज्यांच्याशिवाय माझा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, कारण की हो आकाशवाणीचे विजय रणदिवे सर आहेत आणि असे खूप मान्यवर आहेत की जे मला खरंच माहिती नाहीये, जे छायाताईंच्या प्रेमासाठी ते आलेले आहेत. असे ज्या मान्यवरांना ज्यांना मला त्यांची नावं माहिती नाही, त्यामुळे मला सगळ्यांना भेटायला नक्की आवडेल. तुम्ही सगळे आलात, धन्यवाद. पण माझी एक छोटीशी एक इच्छा आहे की माझी जी टीम आहे मनोकल्पची किंवा एदिशा मनवंतरची जी टीम आहे, ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी सतत एक कायम धडपड करत असते. त्यांचं कधीच मी कौतुक करत नाही किंवा कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त करत नाही. म्हणून छोटीशी आज माझ्या सतीश देसाई सर आणि तिघही तुम्ही छान उभे राहा. मी एक माझी जी टीम आहे त्यांचं कौतुक करा. सगळ्यात पहिलं मला असं वाटतं मी आरतीला बोलवते. आरतीचा आपण एक छोटासा सत्कार करूया. म्हणजे माझ्या जे दिवस रात्र माझा आरडाओरडा पण खातात सतीश देसाई सरांसारखं मी पण सुरू करतो मॅनेजमेंट हे आहे की नाही ऑर्गनायझेशन. या चला मॅडम. सतीश देसाई सर. दुसरं मला फोटो